वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथं ना मी आरव आणि असताना आम्ही सगळेजण मिळून निघालो होतो पंढरपूरला. काही काम पण होतं आणि एक 2-3 पार्सल रिसीव करायचे होते. तर ते सगळंच मग होईल म्हणून आम्ही सगळेच निघालो होतो. आणि इथं बघा मग आता आस्ताचा मजा मस्ती आपला डान्स वगैरे सुरू होता. आणि बघता बघता आलो पंढरपूरमध्ये. आणि इथं आता गेले तिथं ना पार्सल ऑफिसला, तर पार्सल घ्यायचे होते म्हणून. तर आता हे आले की निघूच आम्ही लगेच पटकन. डीमार्टला वगैरे जायचं होतं परत आम्हाला. आता नाही घरी गेल्या बाबा. आता इथून तर आम्ही सरळ निघालो होतो डीमार्टला. आणि डीमार्टला गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे लहान मुलं असली की त्यांचं चालू असतं की बिस्किट उचल, चॉकलेट उचल, हो की नाही. तर असताना मी अगोदर सांगितलं होतं तसलं काही सुद्धा घ्यायचं नाही तिथं गेल्यानंतर. आणि तिनं मग मला एक अट घातली होती, ती म्हणजे ना ती म्हटली मला घरी गेल्यानंतर तू पास्ता बनवून देत असली तरच मग मी इथं काय घेणार नाही, नाहीतर मी सगळा खाऊ घेणार आहे म्हणून. आणि तसं पण तिचा पास्ता खूप दिवस झालं पेंडिंग होता बरं का. कारण ती कार्टून बघते आणि त्याच्यामध्ये ना तिनं चिकू बंटीनं पास्ता खाताना बघितला होता. आणि ती मला बरेच दिवस झालं मागे लागली होती. पण इकडचं तिकडचं बाहेरचं असलं खायला द्यायला नको म्हणून मीच तिला टाळत होते. पण आज आता असं झालं होतं की तिला घरी गेल्यानंतर मला बनवून दिल्याशिवाय ऑप्शनच नव्हता. आता बनवायचं आहे आता. हे काय घेतलंय बनवायला? थांबा जरा बनवते मी. तयारी करायला लागले, मी बनवले की बोलवते. ठीक आहे. हां, जा खेळा, जावा तर. मुलांसाठी काहीतरी हेल्दी ऑप्शन असावा म्हणून ना मग मी हा डिझायनोचा पास्ता मागवला होता. आणि हा ना 100% सोजीपासून बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मैदा अजिबात वापरलेला नाहीये. आणि महत्त्वाचं म्हणजे ना याच्यामध्ये ना कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल रंग, फ्लेवर्स आणि प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. त्याच्यामुळे हा 100% नॅचरल आहे आणि 100% ना शाकाहारी आहे. त्याच्यामुळे ना आपण सगळेजणच मनसोक्त खाऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे 0 कोलेस्ट्रॉल आहे आणि ट्रान्सफॅट फ्री आहे. त्याच्यामुळे मग हा हेल्दी ऑप्शन मी निवडला. आणि मग मी म्हटलं चला आता आज बनवूया पास्ता. पास्ता बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथं कढईमध्ये मी पाणी ठेवलं होतं उकळण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ घातलं. आता ना इथं परफेक्टच आपल्याला मीठ घालायला लागते, कारण थोडंसं जरी कमी मीठ पडलं ना तर ते पास्ता एकदम आळणी लागतो. त्याच्यानंतर इथे मी 1 चमचा तेल घातलं आणि बघा ते हलवून घेतलं. आता तेल ह्याच्यासाठी घालायचं की पास्ता शिजल्यानंतर ना तो एकमेकांना अजिबात चिटकून बसत नाही आणि पूर्ण असा सुटसुटीत आणि एकदम छान बनतो. तर आता इकडं बघा आता मी पास्ता शिजायला ठेवलेला आहे. तोपर्यंत इकडं मी बाकीची तयारी करून घेते. आता आपल्याला कांदा, टोमॅटो आणि बाकी ज्या काही भाज्या आपल्याला कट करायचे तर ती सगळी तयारी करत करत मी इकडं पास्ता शिजलाय का त्याच्याकडे लक्ष देत होते. तर इकडं आता बऱ्यापैकी माझी सगळी तयारी झाली होती. आणि सोबत माझ्या मुलांची ना भरपूर अशी धावपळ सुरू होती. म्हणजे मम्माचं कधी बनते, मग मम्माच्या हाताखाली हेल्प करायला. तर असता बघा इकडं तर कांदे घेऊन आले मला देण्यासाठी. कांदे तर इथे एकदा चेक करून बघते पास्ता शिजलाय का. तर इथं बघू शकता बघा किती व्यवस्थित कट होतोय चाकून. तर हा आता आपला पास्ता एकदम व्यवस्थित शिजलेला आहे. तर आता ह्याच्यामधलं मी अगोदर पाणी काढून घेते. तर ह्या चाळणीमध्ये आता हा वतून घेते बघा. आता ह्याच्यातलं पाणी तर काढून घेतलं, पण आता ह्याची कुकिंगची प्रोसेस सुरू राहते ना, आपण पाणी जरी काढलेलं असलं तरी. मग ती प्रोसेस थांबवायसाठी ना मग इथं मी वरून 1 ग्लास थंड पाणी टाकून घेतलं त्याच्यावरती. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा जास्त तो शिजणार नाही. तर चला आता आपण इथं पास्ता बनवून घेऊया. तर इथं सगळी तयारी माझी झाली होती. तर इथं ना मी अगोदर बटर घेतलं. जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता इथं. तर बटर छान मेल्ट झाले की त्याच्यामध्ये ना मग मी असं बारीक बारीक लसूण म्हणजे नाही का कट करून घेतला होता. तर तो हलकासा परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये कांदा घातला. आता मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते मी. एकदम सॉफ्ट होईपर्यंत फक्त मी परतून घेतले बघा. पिंकच कलर आहे त्याचा, ब्राऊन कलर मी दिलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर इथं मग मी टोमॅटो घेतला होते 2. तर आमच्याकडे टोमॅटो जास्त आवडतो म्हणून मी टोमॅटो वापरला इथं भरपूर. इथं टोमॅटो पटकन शिजावा म्हणून अगदी थोडंसं मीठ घातलं होतं. तर ते छान परतून घेतलं. आणि मीडियम साईजचे ना 2 गाजर मी कट करून घेतले होते बारीक. आणि मटार होता. आता हा फ्रोझनवाला मटार आहे त्यामुळे ह्याला काही शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीये. तर त्याला पण छान परतून घेतला आणि झाकण बंद करून ठेवला. तर आता त्याला हलवून घेते मी बघा. आता खूप सॉफ्ट झालेलं आहे एकदम असं. तर आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया आता आपण. तर इथं ना मी सगळ्यात अगोदर 1 मोठा चमचा होईल एवढं मी इथं काश्मीरी लाल तिखट वापरले. आणि आपलं अर्धा चमचा लाल मिरची पावडर वापरले. आणि बाकी ना इथं 1 मोठा 1 चमचा आणि वरती थोडंसं होईल असं मी पास्त्याचा मसाला वापरलाय.
तर ते छान इथं मी परतून घेते. आणि आता त्याच्यानंतर ना आपण जे पास्ता शिजवलेलं पाणी होतं ना, तर ते पाणी इथं मी वापरलेलं आहे. तर आता हे पाणी जर आपण ह्याच्यामध्ये वापरून हा मसाला शिजवून घेतला ना, पास्ता आपला एकदम सॉफ्ट होतो. आणि म्हणजे हे जे खाली ग्रेव्ही बनते ना, सॉस बनतो ना त्याचा, तर एकदम तो सॉफ्ट बनतो. त्याच्यानंतर ना इथं थोडासा मसाला शिजल्यानंतर ना मी थोडंसं चीज असं बारीक खिसणीने खिसून घेतलं होतं. तर ते त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि त्याला छान असं मस्त मिक्स करून घेतलं बघा इथं आता. आणि आता ह्याच्यामध्ये ना मी एक मोठा चमचा होईल एवढा टोमॅटो सॉस वापरला आणि एक चमचा होईल एवढा पास्त्याचा सॉस इथं मी वापरलेला आहे. असेल तर तुम्ही वापरा, नसेल तर काय नाही वापरलं तरी चालेल, पण टेस्ट एकदम अशी जबरदस्त होते याची. त्याच्यानंतर ना इथं मी कोथिंबीर जरा वापरली आणि मग ते थोडंसं छान मस्त असं एकदम हलवून घेतलं बघा. आणि इकडं बघा आस्ता कशी वाट बघते की पास्ता कधी शिजणार आहे म्हणून. त्याच्यानंतर परत अजून थोडंसं मग मी म्हटलं पास्ता ड्राय होईल म्हणून परत अजून पास्ता शिजवलेलंच पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं. म्हणजे दुसरं पाणी ॲड करण्यापेक्षा नेहमी पास्ता शिजवलेलं पाणी वापरायचं. आणि आता आपला सगळा मसाला रेडी होता. मग हा शिजलेला पास्ता मग मी आता ह्याच्यामध्ये कढईमध्ये घालून घेते आणि त्याला व्यवस्थित अगदी मी हलवून घेते. आता जास्त होता त्याच्यामुळे थोडंसं 1-2 बाईट साईडला पण पडला तो. आणि हे बघा इथं बघू शकताय बघा, एकदम मस्त आणि कलर वगैरे एकदम छान येतोय बरं का याचा. आणि म्हणजे मुलांना खायचं होतं म्हणून मी जास्त तिखट वापरलं नाही त्याच्यामध्ये. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून जास्त चटपटीत पण बनवू शकता. आणि इथं बघा कसला मस्त पास्ता बनलेला. आता मला स्वतःच असं कढईमध्ये बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. असं वाटत होतं कधी एकदाची बी खाते असं झालं होतं. आणि हे बघा एकदम असा मस्त आणि एकदम स्पायसी म्हणतो ना आपण, तसा काहीसा बनला होता छान असा. आणि चला तर आता मग मी ह्याच्यावरती सगळ्यात लास्टला थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेते. आणि आता आम्हाला सगळ्यांना खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेते, कारण मुलांनी खूप वाट पाहिली ह्याच्यासाठी. आणि मुलांसारखी मी सुद्धा वाट पाहिली, कारण मला सुद्धा आवडतो पास्ता खूप जास्त. आणि तुम्ही आत्ता पास्ताचा आवाज ऐकलाच बघा, पास्ता बनलाय म्हणून ती लगेच पप्पांना ते बोलवायला गेलीच लगे बाहेर. मामा बाहेर अंगणातच बसले होते खॉटवरती, म्हणून मग तिकडं त्यांना बाहेरच दिला प्लेटमध्ये खायला. आरो दादा गेला तिकडे द्यायला. आणि इकडे बघा आस्ता खायला सुरुवात सुद्धा केली. तिला दमच निघेणं झालं होतं, मी कधी एकदा पास्ता खाते असं झालं होतं तिला. छान आहे का? सांग तिकडे कसं बनले. कसं खा. आजोबा चम्मच नाही लावू तू. हां खा. चला मग आता बसलो आता मस्त असं सगळेजण पास्ता खायला. आणि आता आत्तीसुद्धा आलेले आहेत. तर म्हणलं आता आहोंना पण देऊया आणि आपण पण मस्त एन्जॉय करूया. आणि तसं तर ना आता खूप दिवसानंतर पास्ता खायला बरं का, जवळजवळ आता 6 महिने वर्ष झालंच असेल. कारण तुम्ही व्लॉगमध्ये कधी बघितलंच नसेल ना. नॉर्मली मी ट्राय करते की मुलांना बाहेरचं काही द्यायचं नाही म्हणून खायला, पण आता हा हेल्दी होता, छान होता म्हणून मग हा मागवला होता. तर हे बघा इथं आता या सगळेजण मस्त असं पास्ता एन्जॉय करायला खायला. काय म्हणताय? आणि खरं सांगायचं म्हटलं तर सगळ्यांना खूप जास्त आवडला पास्ता. आणि मुलांनी तर मनसोक्त खाल्ला आणि भरपूर एन्जॉय केला. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू परत. बाय.